आता काही जण फार रंग बदलून झाले, आमच्या संदीप वाघेरेंच्या भाषेमध्ये सरड्यासारखे रंग बदलले असा त्यांनी उल्लेख केला. आता कुणाकुणाचे पाय धरतील माझी शेवटची निवडणूक. मी तुम्हाला सांगतो, तिथं खोटं नाही सांगत. हे काही जण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय ती त्यांची शेवटची निवडणूक होतच नाही. राजकारण लय बेकार, लय बेकार. तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेविकांना विजय, आम्ही युती केलेली आहे, तुतारी आहे, घड्याळ आहे. ठिकाणी तुतारी खूण आहेत, काही ठिकाणी घड्याळ खूण आहेत. संदीपला मत पडती तेवढी गळतायला पडली आणि तेवढीच निकिताला पडली. मी मनात म्हणतो ह्याला डब्बू डब्बू का म्हणतात, काय नाव. पण आता डब्बू तर डब्बू, तर डब्बूला डब्बू झाला तरी आमचा डब्बूच आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत हे रस्ते खोदाईमध्ये, स्मार्ट सिटीमध्ये उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर, परंतु गेल्या कित्येक वर्षात इथं गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, आता मगाशी सांगितलं, अहो आपल्या इथनं पवना नदी जाते, काय त्या नदीची अवस्था आहे. कोण राडा रोड टोकताय, कुणी बघत नाही. कचरा कुठं पडतोय, कुठं झाडं मोडतायत, कुठं काय. मी खोटं नाही सांगत, ह्यांना विचारा बऱ्याच जणांना. मी सकाळी 6ला इकडे यायचो ना, मला जर झाड डिवायडरचं वाढलेलं दिसलं तरी ते साळुंखे म्हणून तो आपला वन गार्डनचा इन्चार्ज होता, त्याला लगेच फोन लावायचं, ए शाण्या तिथं झाड वाढलंय ना, पाणी घाल ना. इतकं बारकाईने आम्ही लक्ष ठेवायचो. शेवटी आपलं ते आपलं असतं. आज कुणी काही बघत नाही, कुठं दगड पडली, कुठं घाण पडली, कुठं काय पडलंय, काही कुणाला घेणं देणं नाहीये. कारण तिथं काम ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचा एकमेव उद्देश फक्त कसं आपल्याला खेचता येईल, कसं आपल्याला ओढता येईल. ह्या पद्धतीनं इथं खोदाई माफिया देखील या ठिकाणी झालेली आहे. ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे. प्रारूप विकास आराखडा ह्याच्याही बद्दल मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मध्ये नाराजी आहे. तुम्हाला माहिती नाही, मी माहिती घेतली. माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रारूप विकास आराखडा करण्याच्या करता 50,000 पेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या. किती? 50,000. अर्थ कुठंतरी डीपी चुकलाय, ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. कत्तलखाना लागतो, केलाय कुठं? आळंदीच्या जवळ कत्तलखाना. त्यांना कळत नाही. अरे जिथं माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढा मोठा इतिहास वारकरी संप्रदायाचा आपल्याकडे, देऊ आपल्या जवळ आहे, संत तुकाराम महाराजांचा, अशा साधू संतांची भूमी असणारा आपला परिसर, आणि तिथं तुम्ही कत्तलखान्याच्या बद्दलची व्यवस्था करता, प्रस्ताव करता, अतिशय चुकीचं चाललेलं आहे. मित्रांनो, शेवटी शहरामध्ये भाजी मंडई असली पाहिजे, उद्यानं असली पाहिजे, क्रीडांगण असली पाहिजे, दफन स्मशान भूमी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तिथं व्यवस्था असली पाहिजे, मुलं खेळतात त्यांना खेळणी असली पाहिजे. ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु तशा पद्धतीनं होताना दिसत नाही. आणि आपल्या पिंपरी चिंचवडला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. वीर चाफेकर बंधू यांचं स्मारक आपल्या इथं पिंपरी चिंचवड मध्ये त्या ठिकाणी आहे, परंतु ह्याच्यामध्ये अनेक चुकीच्या बाबी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत, आणि त्या कुठेतरी बंद करण्याच्या करता कुठेतरी शिस्त माझ्या परिसरामध्ये आणण्याच्या करता माझ्या लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की कुठेही भावनिक होऊ नका. हा त्याचा मुद्दा नाही. त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी पोटतिडकीनं केलेल्या असल्यामुळे बोलून दाखवल्या. डब्बू जरी विरोधी पक्षात होता तो पण काम करण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे मदत करत होते. निकिता असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, ह्याचाही विचार त्या ठिकाणी करा. संदीपने सांगितलं, संदीप परत तो सर्वसाधारण मध्ये मोडतो, आणि आमची त्या ठिकाणी प्रियंका कुदळे ओबीसी मध्ये मोडती, परंतु सर्वसाधारण मध्ये उभा आहे. पिठाम पाठ आहे.
तुम्ही काय काळजी करू नका. इथं जागा किती होत्या? अनुसूचित जाती जमातीला 1 होती, आम्ही दिली. जागा किती होत्या? सर्वसाधारणच्या 2 होत्या, आम्ही 2 सर्वसाधारण दिले. जागा कुठे होती? 1 ओबीसींच्या करता होती, ती आम्ही ओबीसींच्या करता दिलेली. त्यामुळं काही वेळेस आता काही जण फार रंग बदलून झाले. आमच्या संदीप वाघेरे यांच्या भाषेमध्ये सरड्यासारखे रंग बदललेत असा त्यांनी उल्लेख केला. आता कुणाकुणाचे पाय धरतील माझी शेवटची निवडणूक. मी तुम्हाला सांगतो, तिथं खोटं नाही सांगत. हे काही जण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय ती त्यांची शेवटची निवडणूक होतच नाही. राजकारण लय बेकार, लय बेकार. ती नंतर देखील म्हणतात 5 वर्ष निघून गेल्यावर नाही ही आता माझी शेवटची. अरे मागच्या वेळेस म्हणला होता ना, नाही आता मला पुन्हा ही शेवटची. असलं काही नाही. आता हे चांगले प्रतिनिधित्व करतील, उत्तम सगळे आपले. मी यांच्या मी राज्य सरकारकडनं जे मला त्यांना देता येईल, ज्या मंजुऱ्या देता येईल, जे करता येईल ते मी करीन. मी स्वतः मागच असं 25 वर्ष या शहराला माझ्या देशातलं 1 नंबर 1चं शहर केलं. ते करण्याच्या करता मी त्याच्या काळामध्ये मी पहिला प्रेस घेतली, त्याच्यामध्ये काय चुका केल्यात झाल्या गेल्या काही वर्षात ते सांगितलेलं आहे. आता लोक म्हणतील चुका दाखवल्या, तू काय करणार आहे? मी 2-3 दिवसाच प्रेस घेतो, त्याच्या शिंदोडकरांना सांगणार आहे की तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून द्या. मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता या गोष्टी करणार आहे. या पद्धतीने मी तुमच्या समोर येणार आहे. हा सूर्य हा जयत्र हे आपलं काम आहे. म्हणूनच मी सांगतो माझं काम बोलतो. मी शब्दाचा पक्का आहे. मला काही एवढी सभा घेऊन परत ह्या परिसरामध्ये यायचं नाही असा माझी हे पद भूमिका नाहीये. मलाही तुमच्याकडे यायचं, तुम्हालाही माझ्याकडे यायचं. आपण शेवटी एका परिवारातले आहोत. जिल्हा आहे आपला परिवार आहे. तुमचा माझा पुणे जिल्हा, तुमचं माझं पुणे शहर आणि ग्रामीण भाग. ग्रामीण भागातल्या जनतेने मला साथ दिली. आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा घड्याळाच्या निवडून आल्या. एवढं ग्रामीण भागाने दिलं. मला शहरी भागाने पण सहकार्य करा. माझ्या शहरी भागाने आशीर्वाद द्या. माझ्या माय माऊलींनी तुमचा लाडका भाऊ म्हणून माझ्या ह्या 4 उमेदवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं दाबण्याचं आपण काम करा. आजूबाजूलाही तुमचे ओळखीचे पाळखीचे माणसं असतील, त्याही भागामध्ये जिथं उमेदवार असतील त्या ठिकाणी करा. तिथं विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतील, तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हा तुमचा अधिकार आहे. आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आमची कारकीर्द आठवा, आत्ताच्या वाल्यांची कारकीर्द आठवा. काय चाललंय, कसं चाललंय, आत्ताच्या लोकांना विजन आहे का आम्हाला विजन आहे ह्याचाही विचार करा. तुमच्या भावी पिढीचा विचार करा. ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अजित सांगतोय हेच बरोबर आहे. आणि तेच आपण ध्यानामध्ये ठेवून उद्याच्या 15 तारखेला संक्रांत, 14 तारखेला आहे भोगीला प्रचार संपतोय 13 तारखेला. 14ला संक्रांत, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाहीये. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा. पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून आभार मानतो. धन्यवाद.